मराठी एज्युतंत्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मतदार यादीमध्ये आपलं पहिल्यांदाच आपण नाव टाकणार आहोत. पण ते पहिल्यांदा नाव टाकण्यासाठी कशी कशी प्रक्रिया आहे हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, वोटर हेल्पलाईन. हे प्ले स्टोअरवरती आपण सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं चिन्ह आहे वोटर हेल्पलाईनचं. ते शासनाचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनद्वारे आज आपण फॉर्म नंबर 6 म्हणजे मतदान यादीमध्ये आपण नाव टाकणार आहोत. त्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपण ते ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर हे पेज दिसेल. इथं वोटर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8 आणि फॉर्म नंबर 6B. यातलं न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 यावरती क्लिक करायचं आहे. आपण क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर दिसेल इथं लॉग इन करायला विचारते. पण आपल्याकडं लॉग इन नसेल तर आपण काय करू शकतो, न्यू यूजर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून आपण आपला पासवर्डद्वारे आपण लॉग इन करू शकतो. तर आता मी काय करतो, लॉग इन करून घेतो. तुम्ही पण अशाच प्रकारे करा. म्हणजे मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि पासवर्ड टाकून तुमचं लॉग इन करून घ्या. आता आता आपण लॉग इन केलं आहे, म्हणजे OTP टाकून पासवर्ड क्रिएट केला आणि आपण लॉग इन केलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, पुढची प्रोसेस आहे वोटर रजिस्ट्रेशन. यावरती क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन, म्हणजे याच्या अगोदर आपल्याला कोणत्याच मतदार यादीमध्ये आपलं नाव नाही, त्यासाठी फॉर्म नंबर 6 भरायचा आहे. आपण त्याच्यावरती क्लिक करूया. क्लिक केल्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. इथं आपल्याला स्टार्ट करायचं आहे, लेट स्टार्ट. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ते विचारते आपल्याला, आर यू अप्लाइंग फॉर द वोटर ID फर्स्ट टाइम. तर आपल्याला इथं येस म्हणायचं आहे, कारण आपलं कुठंच नाव नाही आहे. तर आपण येस म्हणूया आणि नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला दाखवते स्टेट निवडायचं आहे. स्टेटमध्ये आपण आपलं महाराष्ट्र निवडूया. त्यानंतर डिस्ट्रिक्ट पुणे, तुमचं जे असेल ते तुम्ही निवडा. त्यानंतर तुमचं गाव कोणत्या मतदारसंघामध्ये म्हणजे कोणत्या विधानसभामध्ये येतं आहे ते एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं मतदारसंघ निवडा. आता मी थोडक्यात शेवाळवाडी, पुण्यामधली शेवाळवाडी आहे. तर हे पुरंदर मतदारसंघामध्ये येते. तर ह्या पुरंदर मतदारसंघ आपल्याला निवडायचं. इथं आपण बघून घेऊ शकतो कुठं आहे, पुरंदर. आता यानंतर आपल्याला टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची जन्मतारीख निवडा. समजा आता इथं स्क्रोल करा, वर्ष निवडा. समजा 1987 आहे असं समजूया. तुमची जे जन्मतारीख असेल तुम्ही ते टाकू शकताय. आणि 1 ऑक्टोबर 1987 असं समजूया आणि याच्यावरती क्लिक करूया. अशा प्रकारे आलं 1/10/1987. यानंतर पुढची प्रोसेस आहे सिलेक्ट डेट ऑफ बर्थ, म्हणजे बर्थ डेटसाठी आपल्याला काहीतरी पुरावा जोडायचा आहे. पण ते कसं जोडायचं आहे, समजा त्याचं जर झेरॉक्स असेल तर ते झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड असावं, किंवा तुम्ही ओरिजिनल पण याच्यात जोडू शकताय. त्यानंतर आपण काय करूया, आता याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात बघा. बर्थ सर्टिफिकेट चालू शकतो, आधार कार्ड चालू शकतं, पॅन कार्ड चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं, किंवा 10वी-12वीचं तुमचं सर्टिफिकेट पण चालू शकतं, आणि पासपोर्ट. अशा प्रकारे तुमच्याकडे जे कागदपत्र आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आपण थोडक्यात आपण इथं पॅन कार्ड सिलेक्ट करूया आणि पॅन कार्ड आता आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आता इथं अपलोड करताना काय विचारलं आहे की ती फाईल जी अपलोड करणार आहे आपण, ती फाईल 2 MB पेक्षा कमी असावी आणि त्याचं फॉर्मॅट कोणतं असावं, JPEG किंवा JPG. ह्या दोन्हीच प्रकारे आपण फाईल अपलोड करू शकतो. तर आता आपण अपलोड करूया. अपलोडवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दिसेल कॅमेरा, म्हणजे तुम्ही खाली पॅन कार्ड ठेवून पण फोटो काढू शकताय, किंवा गॅलरीमध्ये जर सेव्ह केलेलं असेल तर तुम्ही तसेही करू शकताय. आता माझं समजूया गॅलरीमध्ये आहे, तर गॅलरीत मी जातो आणि फोटो अपलोड करतो.
आता हा पॅन कार्ड आहे. आता हे मी थोडंसं ब्लर केलं आहे कुणाला दिसू नये म्हणून. तर तुम्ही हे पॅन कार्ड अशा प्रकारे अपलोड करा. आता अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय, प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दिसतंय की पॅन कार्ड आता अपलोड झालंय. आता नेक्स्ट स्टेप करूया. नेक्स्ट केल्यानंतर इथं म्हणतंय की तुम्हाला तुमचं स्वतःचं एक पासपोर्टमध्ये फोटो पाहिजे, ते आपल्याला अपलोड करायचं आहे JPEG किंवा JPG फाईलमध्ये. आणि त्याची साईज किती पाहिजे? 200 KB पेक्षा कमी. तर तुम्हाला इथं एक फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्ही काय करू अपलोड करून घ्या. आता आपण पासपोर्ट साईजचा फोटो गॅलरीमधून सिलेक्ट करून तो अपलोड केला आहे. त्यानंतर आहे जेंडर आता मेल फिमेल काय असेल तुम्ही ते निवडा. मी मेल निवडतो. त्यानंतर आहे आपलं नाव टाकायचं आहे. आता नाव टाकताना काय टाकायचं? नाव फर्स्ट नेम, म्हणजे समजा माझं नाव आहे सचिन आणि वडिलांचं नाव आहे प्रकाश, सचिन प्रकाश, एवढंच नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट केलं, एंटर केलं की तुम्हाला काय खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक मराठीमध्ये खाली येईल. आता सचिन प्रकाश बरोबर आहे का बघा. जर चुकलेलं असेल तर तुम्ही ते एडिट करू शकता. इथं मराठी टायपिंग करून तुम्ही ते एडिट करू शकताय. हे झालं नाव. आता यानंतर आहे सरनेम. आता सरनेम तुमचं काय आहे? कदम आहे असं समजा. आता आपण कदम टाकूया. कदम इंग्लिशमध्ये टाकलं, त्याला एंटर केलं, मराठीत ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आधार डिटेल. आता तुम्हाला आधार जर द्यायचं असेल तर तुम्ही इथं आधार नंबर टाकू शकताय किंवा तुम्ही इथं आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर म्हणून तुम्ही ते क्लिक करू शकताय. त्याच्यानंतर आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, जो काही नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ईमेल आय डी ॲप्लिकंटचा. ईमेल आय डी पण टाकून घ्या. समजा तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी टाकून घ्या. ठीक आहे. रिलेटिव्हचं टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतःचंच टाका. ईमेल आय डी टाकलं आणि शेवटचं कॉलम आहे डिसेबिलिटी, म्हणजे तुमच्या कोणती डिसेबिलिटी आहे का. ह्या चारीपैकी जी डिसेबिलिटी असेल तरच टिक करा, नसेल तर करू नका. हे महत्त्वाचं आहे. डिसेबिलिटी जर असेल तरच क्लिक करायची याच्यातली, नसेल तर करू नका. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे? नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट करूया. नेक्स्ट पेज केल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होईल. रिलेटिव्ह टाईप. रिलेटिव्ह टाईपमध्ये आता तुम्हाला दिसतंय तुम्ही फादर निवडू शकताय आणि खाली तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकताय. वडिलांचं नाव टाकलं प्रकाश गोविंद आणि लास्ट नेम कदम. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला दिसेल की बिल्डिंगचं नाव, अपार्टमेंटचं नाव किंवा एखाद्या घराचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. इथं इंग्रजीत टाकायचं, खाली मराठीत येईल. आपण टाकून घेऊया. आता समजा तुमच्या सोसायटीचं नाव आहे नंदिनी सोसायटी. एंटर केल्याच्या नंतर खाली मराठीत येईल. त्यानंतर आपल्याला फ्लॅट नंबर टाकायचा राहिला आहे. या कॉलममध्ये पूर्ण नाव बसत नाही, त्यासाठी तुम्ही खाली पण घेऊ शकताय. इथं आपण फ्लॅट नंबर टाकूया. फ्लॅट नंबर, समजा तुमची बिल्डिंग त्या सोसायटीमधली ABCD काय असेल ते, समजा D 410. नेक्स्ट करा. खाली मराठीत आलं बघा ऑटोमॅटिक. त्यानंतर आता आपल्याला टाऊन, विलेज. आता इथं आपल्याला आपल्या गावाचं नाव आहे शेवाळवाडी. आपण इंग्रजीत टाकूया शेवाळेवाडी. नेक्स्ट केलं, मराठीत आला. त्यानंतर आता शेवाळवाडीचं पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस आहे इथलं मांजरी फार्म. मांजरी फार्म इंग्रजीत टाकलं, मराठीत ऑटोमॅटिक आलं. त्यानंतर इथलं पिनकोड आहे 412-307. नेक्स्ट केलं. आता इथलं तालुका आहे हवेली. बघा, गाव येतं हवेली तालुक्यामध्ये, पण विधानसभा मतदारसंघ येतं पुरंदर. पण आपल्याला ॲड्रेस टाकतोय यामध्ये आपल्याला इथलं तालुका कोणतं निवडायचं आहे?
हवेली, कारण हे गाव हवेलीमध्ये येतं. आणि ॲड्रेस प्रूफ, आता आता तर ॲड्रेस प्रूफमध्ये कोणकोणती कागदपत्र लागतात बघा. वॉटर कनेक्शन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस, आधार कार्ड किंवा बँकेचं पासबुक, म्हणजे ते नॅशनलाइज बँकेचं पाहिजे किंवा एखाद्या शेड्यूल बँकेचंही चालेल. त्यानंतर पासपोर्ट, एखादं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, सेल डीड केलेलं असेल किंवा तुम्ही रेंटवर राहत असेल तेही चालेल. आता यापैकी तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही आधार कार्ड निवडू शकता जर आधार कार्डावर ॲड्रेस असेल, किंवा यापैकी तुम्ही कोणतंही एक इलेक्ट्रिसिटी बिल म्हणा, किंवा तुम्हाला जर काय प्रूफ नसेल आणि बँकेचं जर पासबुक आहे त्याच्यावरती ॲड्रेस इथला आहे तर तुम्ही ते सुद्धा इथं निवडू शकताय. आता आधार कार्डावर ऑलरेडी आहे असं समजूया, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे असं समजूया, तर तुम्ही ते अपलोड करू शकताय. आता माझ्याकडे आधार कार्डावर आहे असं समजूया, आणि इथं अपलोडवर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला गॅलरीतून अपलोड करता येईल किंवा कॅमेऱ्यातून. आपण गॅलरीला क्लिक केलं. आता समजा माझ्याकडे आधार कार्ड आहे, मी आधार कार्डला क्लिक केलं, ठीक आहे. त्यावरती ॲड्रेस आहे इथला. किंवा तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल असेल तुमच्याकडे तर इलेक्ट्रिसिटी बिल निवडा, किंवा तुमच्याकडे फ्लॅट तुम्ही आत्ताच खरेदी केला असेल तर तुमच्याकडे ते पण तुम्ही खरेदी खत सुद्धा तुम्ही त्याला जोडू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रिव्ह्यूमध्ये तर मला दिसेल इथं. यानंतर आहे पुढचं कॉलम, डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रिक रोल ॲट करंट ॲड्रेस विथ हुम आय करंटली रिसाइड. म्हणजे ऑलरेडी ह्या मतदारसंघामध्ये तुमच्या आई वडिलांचं किंवा नातेवाईकाचं नाव असेल तर तिथं तुम्हाला हे डिटेल द्यायचे आहेत. त्याचं नाव, त्याचा इपिक नंबर, म्हणजे कार्डवर जो इपिक नंबर असतो तो इथं आपण टाकू शकतोय. समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नेक्स्ट करा. आता पुढचं पेज ओपन झाला, डिक्लेरेशन. यामध्ये राज्य महाराष्ट्र, जिल्हा पुणे, गाव शेवाळवाडी, तुम्ही कधीपासून राहताय हे तर तुम्ही हे तारीख निवडू शकताय. म्हणजे त्याची क्लिक केल्यानंतर समजा तुम्ही मागच्या वर्षीपासून राहताय 1 जुलै, तर आपण इथं 1 जुलै सिलेक्ट केलं, तारीख निवडली. त्याच्यानंतर आजची तारीख आली, आपलं नाव आलं आणि आपलं प्लेस पुणे हे टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर डन करा. डन केल्याच्या नंतर तुम्हाला समोर दिसलं बघा, तुम्ही जे फॉर्ममध्ये जे जे डिटेल भरलेत ते सर्व डिटेल ह्यामध्ये दिसेल. नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे नाव सचिन प्रकाश, सरनेम कदम, डेट ऑफ बर्थ 1/10/1987, ईमेल टाकून घेतलं, मोबाईल नंबर टाकला, जेंडर टाकला. त्यानंतर हाऊस किंवा सोसायटीचं आपण नाव टाकलं, नंदिनी सोसायटी, फ्लॅट नंबर D410, गावाचं नाव टाकलं शेवाळवाडी, पोस्ट ऑफिस मांजरे फार्म, पिनकोड 412-307, हवेली, आणि कधीपासून तुम्ही इथं राहताय तर 1/7/2023 पासून राहतोय, ठीक आहे. साधारणतः 1 वर्ष ह्या पत्त्यावर राहिलेला असावा, तशी तारीख तुम्ही निवडा. त्यानंतर तुम्हाला दिसतंय तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडलेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे, ठीक आहे. आता तुम्ही कन्फर्म करा. आता हे मी पॅन कार्ड आणि आधार कार्ड मी तुमच्या माहितीसाठी मी भरलेलं आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, कन्फर्म करा. कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला एक नंबर जनरेट होईल, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. तुमच्या मोबाईलवरती पण ते येईल, तरी पण तुमच्याकडे एक स्क्रीनशॉट असू द्या जेणेकरून तुम्हाला पुढं ट्रॅक करता येईल, ठीक आहे. अशा प्रकारे हे फॉर्म आपलं भरून झालेलं आहे. इथं कन्फर्म करा. जो नंबर येईल पुढं ट्रॅक ID तो तुम्ही स्क्रीनशॉट किंवा मोबाईलच्या मेसेजमध्ये पण तो येईल. अशा प्रकारे हा आपण 6 नंबरचा फॉर्म भरला.